शेवटचं आंदोलन आहे. मला शेवटी पर्याय नाही. मला समाज लेकरासाठी मी करतो आणि मी करत राहणार आहे. मरेपर्यंत मी समाजासाठी करणार. मी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या कल्याणासाठी लढणार, खानदेश विदर्भाच्या मराठवाड्याच्या पण लढणार, मी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यासाठी लढणार. सरकारचं काय म्हणणं आहे, काय बोलणं झालंय, निर्णय होईल आज? सरकारला जे करायचं ते करू द्या, दगा देऊ द्या, विश्वासघात करू द्या. मी इथं तरफडून उन्हात मरायला तयार आहे आणि त्यांनी गोळ्या घालून मारलं तरी मरायला तयार आहे. मी हटायला तयार नाही. आतापर्यंत एवढे आंदोलन करावे लागले, सरकारला प्रत्येक वेळेस तुम्हाला आंदोलन करावं लागलं, एक एक मागणी पूर्ण होते, आरक्षणाचा मुद्दा मार्गी निघत नाही. आता काढून घेऊयात ना. पण प्रत्येक वेळेस आंदोलनच का करावं लागतं? सरकार आम्हाला सहजासहजी नाही मिळत. आमच्या लेकरा बाळाचं कल्याण सहजासहजी कोणी करत नाही. आम्हाला जीवाचं रान करावंच लागतं, झगडावंच लागतं, तर आम्हाला हे करावं लागतं, इलाजच नाही. कारण आम्हाला सहज कोणीच येत नाही. आमचे लेकरा बाळं मोठे होऊ नयेत, ते साहेब होऊ नये, अधिकारी होऊ नये, असं सगळ्यांची इच्छा असते. आणि मी त्या गरगरीब मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी ते साहेब होत, अधिकारी होत म्हणून रात्रंदिवस जगतो. पण हे आंदोलन आता तुम्ही म्हणताय टोकाचं आहे, हे शेवटचं आंदोलन आहे. येतील ते, मी त्यांच्यावर विश्वास दाखवत नाही, येतील ते, पण मी हटत नाही. शेवटचं आंदोलन आहे. शेवट चांगल्या कामाला शेवट कधीच नसतो. मनोज जरांगे हे आता उन्हात राहणार येतील ना. आम्ही थोडं त्यांना येऊ द्या त्यांना. सरकार 10 वाजेपर्यंत येतो म्हटलं होतं, त्यानंतर घोषणा चर्चा होणार. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. ते आल्याच्यानंतर होईल. शेवटचा निर्वाणीचा इशारा काय म्हटलं? तरफडून इथं उन्हात मला नेलं तरी चालत आणि गोळ्या घालून मारलं तरी चालत. मी हटत नाही. मला का डोळ्यात पाणी यासाठी आलं, आंतरवाली मराठ्यांनी भरले म्हणून मला किती प्रेम करतात. मी त्यांच्या लेकरांसाठी लढू नाही का, म्हणून मी मरायला तयार आहे. आज दुसरी चर्चा होणार आहे का? त्यांचा काही निरोप आहे? येतील ते, येतील. पाटील खूप भावूक झाला. सरकारचे सगळे येते. देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा मराठ्यांचा कल्याण करतील, करणार नाही. पण मी मरायला तयार आहे, मी हटायला तयार आहे. खरं यापूर्वी सुद्धा तुम्ही उपोषण केलेलं होतं, पुन्हा पाहिलं त्या ठिकाणी जे आहेत सॉक्स सुद्धा काढले होते. सॉक्स होते. पुन्हा एकदा लढावंच लागतं आम्हाला. आमच्या लेकराला मोठं नाही होऊ देत लोक, त्याच्यामुळं आम्हाला सहजासहजी आम्हाला कोणी देत चर्चा
मराठ्यांची एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी अखंड सुरू आहे आणि मनोज जरांगेंना अश्रूसुद्धा अनावर झाले. माध्यमांशी बोलताना ते काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थळ आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पायामध्ये त्यांनी चप्पलसुद्धा घातलेली नाही आहे. अनवाणी पायांनी ते उपोषण स्थळी बसण्यासाठी तिथं आलेले आहेत आणि तीच ताजी दृश्य आपण पाहतोय. रखरखत ऊन आहे, आपण पाहतोय पारा 42+ सातत्यानं आहे आणि आज उन्हामध्ये उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील हे या मैदानामध्ये आलेले आहेत. त्यांच्यासोबत मराठा बांधव आहेत. बऱ्याचदा आवाहन करूनही येऊ नका, मी एकटा जाणार आहे असं आवाहन करूनही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत आणि इतकं ऊन लागून सुद्धा मनोज जरांगे पाटील या घटनास्थळी दाखल झालेले आहेत. उपोषणस्थळी, माफ करा. दरम्यान घरातून निघताना त्यांनी शिवरायांचं दर्शन घेतलं, मारुतीरायांचं दर्शन घेतलं आणि मनोज जरांगे पाटील हे अनवाणी पायांनी उपोषणस्थळी रवाना झालेले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ येत आहे, पण ते किती वाजता येतं याचे ताजे अपडेट वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत देत राहू. आज तरी ही चर्चा निर्णायक होईल ही अशी अपेक्षा आहे, कारण की माझा संघर्ष मराठ्यांच्या कल्याणासाठी आहे हे एकच वाक्य जरांगे वारंवार बोलताना ऐकू येत आहेत आणि या लेकरांसाठी मी काहीही करेन असंही त्यांनी म्हटलंय. आणि ज्या ठिकाणी हे उपोषण सुरू आहे अंतरवाली सराटीमध्ये त्या उपोषण स्थळावरून आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला या संदर्भातली आणखी माहिती देतील. गौरव. गौरव यांना आपण पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करूया. मनोज जरांगे पाटील हे उपोषण स्थळी बसलेले आहेत, मात्र ते कोणालाही बसू नका, सगळ्यांना बसू नका असं सांगतायत. मी एकटाच बसणार आहे, त्यांच्या सांगण्यावरून हेच कळतंय. आता ते माध्यमांशी काय बोलतात आपण पाहूयात. मनोज जरांगेंना काहीसे अश्रू अनावर झाले आणि मनोज जरांगे ज्यावेळी या उपोषणस्थळी आंदोलनाला बसले त्यावेळी सगळे समर्थक मराठा बांधव त्यांच्यासोबत बसल्याचं आपण पाहिलं. मात्र मनोज जरांगेंनी त्या सगळ्यांना उठवलं आणि कुणीही बसणार नाही असं स्वतः मनोज जरांगेंनी सांगितलं. मनोज जरांगे स्वतः एकटे या ठिकाणी बसलेले आहेत आणि एकटे उपोषण करणार आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलं. त्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा तिथं आहे आणि पोलीस या सगळ्या मराठा बांधवांना काही अंतरावर उभं राहण्याचं आवाहन करत आहेत. तीची दृश्य ताजी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतो. 9:15 वाजलेले आहेत आणि मनोज जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. मात्र डोक्यावर ऊन रखरखत आहे आणि अशातच मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण आपलं सुरू केलेलं आहे. उपोषण स्थळावरून आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत ताजी माहिती देत आहेत. स्थळी ते बसलेले आहेत आणि 10 वाजता बरोबर उपोषणाला सुरुवात होईल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहतो या ठिकाणी एका शेतामध्ये बसलेले आहेत मनोज जरांगे पाटील. या परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता की संपूर्ण अस्वच्छ परिसरामध्ये त्या ठिकाणी